सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी थकवले 543 कोटी. साखर आयुक्त लक्ष देणार का? राज्यात गतवर्षी ऊसाचे क्षेत्र घटल्याने यंदा सर्वत्र फेब्रुवारी साखर कारखान्यांचा पट्टा पडला. हंगाम संपूर्ण आता 1.5 महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र तरी अनेक कारखान्यांनी पूर्ण एफआरपी अदा केलेली नाही. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल 543 कोटी रुपये थकवले आहेत. या पैशांसाठी आता साखर आयुक्तांनी कारखानदारांना नोटीसा बजावून पूर्ण एफआरपी देण्याची जबाबदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. कांद्याच्या घटत्या दरामुळे शेतकरी वर्ग नाराज, आर्थिक अडचणीत भर, शासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज. खटाव तालुक्यातील रब्बी हंगामातील गरव कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. रोपे तयार करण्यापासून लागवडीपर्यंत किंवा पेरणी केलेल्या कांद्यापासून कांदा पीक काढेपर्यंत शेतकऱ्याला क्विंटलला सुमारे 1200 ते 1500 रुपये खर्च येत असतो. सध्या कांदा पीक काढण्याच्या अवस्थेत असताना खरेदी दरात दिवसाला सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी वर्गात कमालीची नाराजी वाढत आहे. सोनगाव कचरा डेपो टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा, चौकशीसाठी उपोषण, कारवाई न झाल्यास गणेश वाघमारेंचा आंदोलनाचा इशारा. सातारा नगरपालिकेच्या सोनगाव कचरा डेपोवर टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य गणेश वाघमारे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करत प्रशासनात लक्ष वेधले असून कारवाई न झाल्यास 30 मार्च रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शाहूनगर सातारा येथून दुचाकी चोरी. शाहूनगर येथील संजीवनी हाऊसिंग सोसायटी मारुती मंदिर शेजारी पार्किंगमधून दुचाकी अज्ञात चोरट्याने दिनांक 23 मार्च रोजी रात्री 1 ते पहाटे 6:30च्या सुमारास दुचाकीचा हँडल लॉक तोडून चोरून नेली. या प्रकरणी विजय सावंत वय 30 राहणार संजीवन हाऊसिंग सोसायटी शाहूनगर गोडोली सातारा यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खोडशी तालुका कराडगावच्या हद्दीत ॲपे रिक्षाचा अपघात, चालकाचा मृत्यू. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत खड्ड्यात ॲपे रिक्षा आदळल्याने झालेल्या अपघातात हजारमाची येथील ॲपे रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. समीर मुल्ला राहणार हजारमाची तालुका कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. जलजीवनच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात झेडपी समोर उपोषण सुरू. पाटण तालुक्यातील कामांवरील कारवाईसाठी सलमा मुल्ला यांच्या आमरण उपोषण. पाटण तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमधील कथित भ्रष्टाचार व अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्त्या सलमा मुल्ला यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दिनांक 23 मार्च रोजी हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील धावडे, एरफळे, बोरगेवाडी घोट, वेखंडवाडी मावशी, गोकुळ तर्फे निकवणे, त्रिपुडी, मोरेवाडी, करपेवाडी, चोरगेवाडी आदी गावांमध्ये जलजीवन मिशनचे कामे अद्याप अपूर्ण असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आले असूनही कामांमध्ये मनमानी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. डेबेवाडी विभागात अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्याचे मोठे नुकसान. सनपूर येथे घरांची पत्रे उडाली, 2 कुटुंबे उघड्यावर. वादळी वाऱ्याच्या डेबेवाडी विभागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. 5:30 वाजता सुरू झालेल्या पावसामुळे सगळीकडे दाणादाण उडाली. सनपूर येथे 2 घरांवर पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले असून 2 कुटुंब उघड्यावर पडले आहेत. तर वादळी वाऱ्यामुळे हातात तोंडाला आलेल्या आंब्याची फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दैवडी दुचाकींची समोरासमोर धडक, तरुणाचा जागीच मृत्यू, मद्यधुंद चालकावर आरोप. दैवडी शहरात दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेश फासे वय 30 राहणार दैवडी असे मृत तरुणाचे नाव असून या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी बबन चव्हाण यांचे वैद्यकीय परीक्षण करण्यासाठी दैवडी पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार नितीन लोखंडे यांनी जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. देहूर दहेगाव गिरगेवाडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना. त्वरित कारवाई न झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. उत्तर कोरेगाव तालुक्यातील देहूर दहेगाव गिरगेवाडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. संबंधित रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती जबाबदारी ठेकेदार असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. उत्तर कोरेगाव तालुक्यातील 1600 पासून पिंपळी बुद्रुक परिसरातील नागरिकांना सातारा येथे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो. मात्र सध्या या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचे नुकसान झाले आहे. रस्ता दुरुस्ती तातडीने केल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. फलटण तालुक्यामध्ये युरियाची टंचाई. फलटण तालुक्यामध्ये सध्या शेतकऱ्यांनी युरियाची टंचाई भासत आहे. शेतकऱ्यांनी भुईमूग, कांदा, ऊस, मका पिके घेतली आहेत. सध्या ऊसाची भरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी युरिया मिळत नाही. त्यामुळे उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. त्यामुळे ऊसाची खोडा उशिरा झालेल्या लागणी सध्या भरणीचे काम सुरू आहे. गेले वर्षभर शेतकऱ्यांना खताच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅच. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅच. संपर्क
959491 ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.